Hello students and welcome back to Chartic Group of Education's online classroom teaching. Today also we are going to continue our third chapter from Science 2, which is Life Processes and Living Organism Part 2. In previous video we have seen human male reproductive system. Now today we are going to learn human female reproductive system. Now here is the figure of human female reproductive system, which is very simple as compared to male reproductive system. So first of all organs in female reproductive system includes a pair of ovaries, a pair of oviducts, single uterus and a vagina. So basically human female reproductive system मधले पार्ट्स कोणकोणते आहेत? फर्स्ट अ पेअर ऑफ ओव्हरीज म्हणजे दोन ओव्हरी प्रेझेंट आहेत. देन अ पेअर ऑफ ओव्हिडक्ट ॲज वेल ॲज सिंगल युटेरस अँड वजायना. फिगरमध्ये तुम्ही त्यांचं लोकेशन बघू शकता. आता टेक्स्टबुक जर तुम्ही रीड केलं असेल त्याच्यामध्ये एक पॉईंट आहे, बिसाइड्स अ पेअर ऑफ बल्बोयुरेथ्रल ग्लँड इज ऑल्सो प्रेझेंट. सो हा पॉईंट एक्झॅक्टली चुकीचा आहे. Bulbourethral gland is nothing but Cooper's gland, which is only present in male reproductive system. Female reproductive system मध्ये अशी कोणतीही ग्लँड प्रेझेंट नाहीये, सो तो पॉईंट अजिबात इन्क्लूड करू नका. नाव generally every month an ovum is released in abdominal cavity alternately from each ovary. That means ज्या दोन ओव्हरीज आहेत फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मधल्या त्याच्यामधून प्रत्येक मंथला एव्हरी मंथला एक ओव्ह्यूम रिलीज होतोय. Okay, in abdominal cavity. So what is ovum, which is also known as oocyte? So it is immature egg cell. ती एक प्रकारची immature egg cell आहे. So every month an ovum is released in abdominal cavity alternately from each ovary. Free end of oviduct is funnel like. That means तुम्ही फिगर मध्ये बघताय ओव्हिडक्ट. सो ओव्हिडक्टचा जो फ्री एंड आहे, जो शेवट आहे, तो तुम्हाला दिसेल फनेल लाईक. ओके, नाव अन ओपनिंग इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ इट. म्हणजे त्याच्या सेंटरला एक प्रकारची ओपनिंग आहे. ओके, नाव नेक्स्ट ओसाइट एंटर्स द ओव्हिडक्ट थ्रू दॅट ओपनिंग. म्हणजे जी ओपनिंग दिसते सेंटरला त्याच्यामधून हा ओसाइट किंवा ज्याला आपण ओव्ह्यूम म्हटलेलं तो एंटर करणार आहे. नाव सिलिया इज प्रेझेंट ऑन इनर सरफेस ऑफ ओव्हिडक्ट. आता सिलिया म्हणजे काय? इट इज टिनी हेअर ऑन द सेल. जी सेल आहे त्या सेलवरती एक हेअर लाईक स्ट्रक्चर आहे, विच इज सिलिया. सो द सिलिया आर प्रेझेंट ऑन इनर सरफेस ऑफ ओव्हिडक्ट. ह्या ओव्हिडक्टच्या इनर सरफेसला ह्या सिलिया प्रेझेंट असतील. सो ह्या सिलियाचं फंक्शन मेनली काय? दीज सिलिया पुश द ओओसाइट टुवर्ड्स युटेरस. त्या ओओसाइटला और एग सेलला पुढच्या डिरेक्शनने पुश करायसाठी काम कोण करतंय और फंक्शन कोण करणार आहे? सिलिया. ओके, सो दिस इज नथिंग बट फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. मेनली लक्षात ठेवायचं याच्यामध्ये काय काय? अ पेअर ऑफ ओव्हरीज, ओव्हिडक्ट, सिंगल युटेरस अँड वजायना. नेक्स्ट पॉइंट इज गॅमेट फॉर्मेशन. आपण आधी लर्न केले गॅमेट फॉर्मेशन, बट ते सिम्पलमध्ये. आता आपण थोडंसं ब्रीफमध्ये बघतोय इन ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. सो फर्स्ट ऑफ ऑल both gametes, that is sperm and ovum, are formed by meiosis. Sperm is male gamete and ovum is female gamete. हे दोन्ही सुद्धा meiosis प्रोसेसनी फॉर्म झाले. Now sperms are produced in testes of men from beginning of maturation till death. म्हणजे प्युबर्टी और मॅच्युरेशन पासून men मध्ये स्पर्म्स प्रोड्यूस व्हायला स्टार्ट होतात टिल डेथ. बट इन केस ऑफ विमेन at the time of birth there are 2 to 4 million immature oocytes. म्हणजे वुमेनच्या बर्थच्या टाइमला त्यांच्यामध्ये 2 ते 4 मिलियन इमॅच्युअर oocytes प्रेझेंट असतात इन ओव्हरी ऑफ फिमेल fetus. Now an oocyte matures and is released from ovary every month from beginning of maturity up to the age of menopause. म्हणजे एकदा मॅच्युरिटी झाल्यापासून प्रत्येक मंथला तो ओओसाइट रिलीज होणार आहे. बट कधीपर्यंत? अप टू द एज ऑफ मेनोपॉज. आता मेनोपॉज काय? इट इज द स्टॉपेज ऑफ फंक्शनिंग ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. दॅट मीन्स 45 to 50 एजमध्ये प्रत्येक विमेनला मेनोपॉज येतो. दॅट मीन्स तिथंच त्या फिमेलचं जे काही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचं फंक्शनिंग आहे ते स्टॉप होतं. ओके, नाव सेकंड स्टेप इज फर्टिलायझेशन. आता आपण जस्ट गॅमेट फॉर्मेशन बघितलं, बट त्या मेल आणि फिमेल गॅमेटच्या युनियन नंतर काय होतं, विच इज फर्टिलायझेशन, ते आपण लर्न करूया. सो फॉर्मेशन ऑफ झायगॉट बाय युनियन ऑफ स्पर्म अँड ओव्ह्यूम इज कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन.
जे मेल आणि फिमेल गॅमेट आहेत, ओके, त्यांच्या युनियन नंतर झायगॉट फॉर्म होण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे, फर्टिलायझेशन. झायगॉट काय, जो एम्ब्रिओ आहे त्याची आधीची स्टेज. नाव सेमेन इज इजॅक्युलेटेड इन वजायना थ्रू कॉप्युलेशन. कॉप्युलेशन थ्रू काय होणार आहे, वजायनामध्ये सेमेन इजॅक्युलेट होत आहे. नाव स्पर्म स्टार्ट देअर जर्नी बाय द राउट ऑफ वजायना, युटेरस अँड ओव्हिडक्ट. या प्रोसेस नंतर काय होतंय, जे स्पर्म्स आहे ते त्यांची जर्नी स्टार्ट करतील फ्रॉम वजायना टू युटेरस टू ओव्हिडक्ट. नाव one of those few million sperms fertilize the only ovum present in the oviduct. ओव्हिडक्ट मध्ये प्रेझेंट असलेला फक्त जो एक ओव्ह्यूम आहे त्याला फर्टिलाइज करण्याचा प्रोसेस कोण करणार आहे, हे फ्यू मिलियन स्पर्म्स करणार आहेत. बट फ्रॉम द एज ऑफ प्युबर्टी अप टू द मेनोपॉज अन ओव्ह्यूम इज रिलीज एव्हरी मंथ फ्रॉम द ओव्हरी. म्हणजे प्युबर्टी टू मेनोपॉज ह्या पिरियडमध्ये प्रत्येक मंथला एक ओव्ह्यूम त्याच्या ओव्हरीमधून रिलीज होत असतो. बट कशापैकी, आउट ऑफ 2 to 4 मिलियन ओवा. ओवा म्हणजे जे काही आपले ओव्ह्यूम आहेत त्या ओव्ह्यूमचं एक असेल तर ओव्ह्यूम, जास्त असेल तर आपण ओवा म्हणू शकतो. सो अप्रॉक्सिमेटली ओनली 400 ओओसाइट्स आर रिलीज्ड अप टू द एज ऑफ मेनोपॉज. मेनोपॉजपर्यंत ह्या 2 to 4 मिलियन ओवामधले फक्त 400 ओओसाइट्स रिलीज होत आहेत. अँड द रिमेनिंग ओओसाइट्स अंडरगो डिजनरेशन. जे राहिलेले ओओसाइट्स आहेत त्यांचं काय होणार आहे, डिजनरेशन होणार आहे. सो दिस इज आर सेकंड स्टेप. फर्स्ट स्टेप आपण कोणती बघितलेली, गॅमेट फॉर्मेशन. सो आफ्टर गॅमेट फॉर्मेशन ते जे दोन मेल आणि फिमेल गॅमेट आहेत त्यांचं युनियन होऊन फर्टिलायझेशनची प्रोसेस होणार आहे. नाउ नेक्स्ट स्टेप इज डेव्हलपमेंट अँड बर्थ. हा पॉईंट आपण टेक्स्टबुकमध्ये जसा आहे तसाच घेतला बिकॉज ते जास्त अंडरस्टँडेबल आहे. ह्या पिक्चरमधून तुम्हाला ते प्रॉपरली अंडरस्टँड होऊ शकतोय. So first of all, the zygote forms after fertilization in the oviduct. आता fertilization process नंतर काय झालंय, zygote form झालाय, but this zygote undergoes repeated mitotic division and embryo is formed. मगाशी सांगितलं त्या झायगॉटचं कन्वर्जन परत कशामध्ये होणार आहे, एम्ब्रिओमध्ये, बट ड्यू टू रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन. आधी मिओसिसनी ते झायगॉट फॉर्म झालेत, ओके, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट, बट त्याच्यानंतर झायगॉट फॉर्म झाल्यानंतर काय होणार आहे, मायटॉटिक डिव्हिजन होणार आहे. मीन वाईल इट इज पुश टुवर्ड युटेरस. म्हणजे तो फॉर्म झालेला जो एम्ब्रिओ आहे तो कुठे पुश होईल, टुवर्ड्स द युटेरस. बट आफ्टर रिचिंग द युटेरस इट इज इम्प्लांटेड अँड फर्दर डेव्हलपमेंट ऑकर्स आफ्टर इम्प्लांटेशन. म्हणजे युटेरसमध्ये पोचल्यानंतर काय होईल, त्याचं तिथेच इम्प्लांटेशन होईल, म्हणजे तो तिथे स्टेबल होणार आहे आणि तिथूनच त्याची डेव्हलपमेंट होणार आहे. An organ called placenta is formed for supply of food material during growth in the uterus. That means जो एम्ब्रिओ आहे त्या एम्ब्रिओची जी सॅक आहे त्याच्यामध्येच प्लॅसेंटा हा एक ऑर्गन असतो. त्याचं मेन फंक्शन काय, येस, तो सप्लाय करणारे फूड आणि मटेरियल ड्युरिंग द ग्रोथ इन युटेरस. त्या कम्प्लीट ग्रोथमध्ये याचा सप्लाय कोण करतोय, प्लॅसेंटा हा ऑर्गन. नाव embryonic development is completed approximately within 9 months after the fertilization. That means तो जो एम्ब्रिओ इम्प्लांट झालाय त्या एम्ब्रिओची डेव्हलपमेंट कधी कंप्लीट होणार आहे, अप्रॉक्सिमेटली विदिन 9 months आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन प्रोसेस नंतर अप्रॉक्सिमेटली 9 monthमध्ये. ओके, सो या फिगरमध्ये आपल्याला दिसत आहे पहिला जो स्टेज आहे इट इज नथिंग बट एम्ब्रिओ, जी एक्झॅक्टली बिगिनिंग स्टेज आहे. सो वीक्समध्ये ग्रोथ आहे. फर्स्ट जो पिरियड तुम्ही दिसताय इट इज 4 weeks. 4 weeksमध्ये एम्ब्रिओ ह्युमनचा एवढाच दिसतोय, ओके, अँड टू 36th week त्याच्यामधून एम्ब्रिओची डेव्हलपमेंट कंप्लीट होऊन एक नवीन ऑर्गॅनिझम डेव्हलप झालेला असेल. सो दिस इज डेव्हलपमेंट अँड बर्थ. Now next and very important point is menstrual cycle. So this is again important which will be asked for 5 marks. 5 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारतात आणि जी कंप्लीट मेन्स्ट्रुअल सायकल आहे त्याच्यामध्ये मिनिमम 20 पॉईंट्स आहेत. सो एवढा लेंदी हा पॉईंट आहे और क्वेश्चन आहे. याच्यामध्ये सगळे पॉईंट्स आल्याशिवाय तो पॉईंट कव्हर होत नाही. ओके, सो दिस इज द लेंदीएस्ट क्वेश्चन इन आवर चॅप्टर. आपल्या चॅप्टरमधला सगळ्यात मोठा क्वेश्चन आहे मेन्स्ट्रुअल सायकल. नाव जर प्रॉपरली स्टेप वाईज लर्न केलं तर त्याच्यामध्ये अजिबात काहीही डिफिकल्ट नाही आहे. ठीक आहे, सो एका सिक्वेन्सने आपल्याला स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट आपण त्याची डेफिनेशन बघणार आहे. सेकंडली आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड किंवा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असलेले
हॉर्मोन्स बघतोय. ओके, सो एकदा आपण हॉर्मोन्स बघितले की कुठला हॉर्मोन कधी सिक्रेट होऊन काय होतं ते आपण लर्न करतोय. ओके, सो स्टेप बाय स्टेप बघितलं देन मेन्स्ट्रुअल सायकल इज व्हेरी सिम्पल. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी what is menstrual cycle. Female reproductive system undergoes some changes at puberty and those changes repeat at the interval of every 28 to 30 days. These repetitive changes are called as menstrual cycle. Okay, so first of all mainly menstrual cycle is related to female reproductive system. So female reproductive system undergoes some changes at puberty, म्हणजे ज्याला आपण वयात येणं म्हणतो. सो त्या स्पेसिफिक पिरियडमध्ये काय होतं, त्यांच्या बॉडीमध्ये स्पेसिफिक चेंजेस होत आहेत आणि हे जे चेंजेस आहेत ते एका इंटरवल नंतर रिपीट होणार आहेत. तो इंटरवल असेल 28 to 30 days अँड दीज रिपीटेटिव्ह चेंजेस आर नथिंग बट मेन्स्ट्रुअल सायकल. इट इज अ नॅचरल प्रोसेस अँड कंट्रोल बाय 4 हॉर्मोन्स. ही एक प्रकारची नॅचरल प्रोसेस आहे जी प्रत्येक फिमेलमध्ये होत असते, पण ती कंट्रोल होते 4 हॉर्मोन्सने. सो व्हॉट आर द 4 हॉर्मोन्स? फर्स्ट इज follicle stimulating hormone or which is FSH. Second is luteinizing hormone which is LH. Next is estrogen and last is progesterone. चारही हॉर्मोन्सचे नेम खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला ते करायचेच आहेत. सो 4 हॉर्मोन्स कोणते? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, luteinizing hormone, estrogen and progesterone. Now, one of the several follicles in the ovary starts to develop along with the oocyte present in it अंडर द इफेक्ट ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. सगळ्यात पहिलं फंक्शन असेल आपलं FSHचं. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, वन ऑफ द सेव्हरल फॉलिकल्स इन द ओव्हरी, म्हणजे ओव्हरीमध्ये एका टाइमला खूप सारे फॉलिकल्स प्रेझेंट आहेत. ओके, सो दीज फॉलिकल्स स्टार्ट टू डेव्हलप अलॉंग विथ द ओओसाइट. जी आपली इमॅच्युअर एक्सेल आहे तिच्यासोबतच फॉलिकल डेव्हलप व्हायला स्टार्ट होणार आहेत, बट कशाच्या इफेक्टमध्ये? अंडर द इफेक्ट ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. नाव दिस डेव्हलपिंग फॉलिकल सिक्रेट्स इस्ट्रोजन. सो FSHचं काम झाल्यानंतर काय होणार आहे, ह्या फॉलिकलच्या डेव्हलपमध्येच काय सिक्रेट होईल? इस्ट्रोजन सिक्रेट होणार आहेत विच इज आर सेकंड हॉर्मोन. नाव एंडोमेट्रियम ऑफ द युटेरस स्टार्ट्स टू डेव्हलप. आता एंडोमेट्रियम काय? इट इज द लाइनिंग ऑफ द युटेरस. युटेरस हा जो फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममधला पार्ट आहे त्याच्या आतमधलं जे लाइनिंग आहे इट इज नथिंग बट एंडोमेट्रियम. सो एंडोमेट्रियम ऑफ युटेरस स्टार्ट्स टू डेव्हलप ड्युरिंग फर्स्ट सायकल, म्हणजे जी सगळ्यात पहिली सायकल आहे ड्युरिंग प्युबर्टी त्याच्या वेळेस हा एंडोमेट्रियमची डेव्हलपमेंट होणार आहे. बट आफ्टर फर्स्ट सायकल दॅट इज ड्युरिंग सबसिक्वेंट सायकल्स त्याचं रिजनरेशन होईल. ओके, सो अंडर द इफेक्ट ऑफ इस्ट्रोजन. जो सेकंड आपला हॉर्मोन आहे इस्ट्रोजन, याची हेल्प कुठे होते? टू डेव्हलप ऑर टू रिजनरेट एंडोमेट्रियम. नाउ नेक्स्ट, या सगळ्यामध्ये काय होतं? डेव्हलपिंग फॉलिकल कम्प्लीट्स डेव्हलपमेंट. जे ओओसाइट सोबत फॉलिकल्स डेव्हलप होत होते त्यांची डेव्हलपमेंट आता कम्प्लीट होते. इट बर्स्ट अंडर द इफेक्ट ऑफ ल्युटिनायझिंग हॉर्मोन अँड ओओसाइट इज रिलीज. आता आपला थर्ड हॉर्मोन आला विच इज LH, ल्युटिनायझिंग हॉर्मोन. सो हे फॉलिकल एकदा कम्प्लिटली डेव्हलप झाले की ते काय करतील? बर्स्ट होतील आणि ते बर्स्ट झाल्यानंतर त्याच्यामधून काय मिळेल? ओओसाइट इज रिलीज. सो दिस इज नथिंग बट ओव्ह्युलेशन. सो जी ओओसाइट रिलीज होण्याची प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतोय? ओव्ह्युलेशन. व्हेरी इम्पॉर्टंट वन. डेफिनेशन तुम्हाला ओव्ह्युलेशनची विचारू शकतायत. नाउ नेक्स्ट, रिमेनिंग टिश्यू ऑफ द बर्स्ट फॉलिकल फॉर्म्स द कॉर्पस ल्युटेम. ओके, दॅट मीन्स बर्स्ट झालेले जे काही बर्स्ट झाल्यानंतर जे काही राहिलेले टिश्यू आहे त्याच्यापासून कॉर्पस ल्युटेम हा एक फ्लुइड लाईक पार्ट तयार होतोय. सो कॉर्पस ल्युटेम स्टार्ट्स टू सिक्रेट प्रोजेस्टेरॉन. अगेन आपला लास्ट हॉर्मोन इथे येतोय. ठीक आहे, कॉर्पस ल्युटेम फॉर्म झाला की त्याच्यापासून काय होणार आहे? प्रोजेस्टेरॉन सिक्रेट होणार आहे. नाव एंडोमेट्रियल ग्लँड सिक्रेट द सिक्रेशन अंडर द इफेक्ट ऑफ प्रोजेस्टेरॉन. आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधली सगळ्यात मेन जी ग्लँड आहे इट इज एंडोमेट्रियल ग्लँड. तर ते काय करेल? येस, ते सुद्धा त्याचं सिक्रेशन स्टार्ट करणार आहे. अँड सच एंडोमेट्रियम इज रेडी फॉर इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो. आता अशा टाईपचा एंडोमेट्रियम काय करतोय? एम्ब्रियोला इम्प्लांट करण्यासाठी रेडी आहे. सो इफ oocyte is not fertilized within 24 hours, corpus luteum becomes inactive and transform into corpus albicans. म्हणजे हा रिलीज झालेला oocyte आहे
तो 24 आवर्समध्ये जर फर्टिलाइज झाला नाही, देन हा जो कॉर्पस ल्युटेयम आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये होत आहे, कॉर्पस अल्बिकॅनमध्ये. ड्यू टू दिस सिक्रेशन ऑफ एस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन स्टॉप्स कम्प्लिटली. याच्यामुळे जे आपले दोन हॉर्मोन्स होते, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन, त्यांचं सिक्रेशन कम्प्लिटली स्टॉप होणार आहे. अँड एंडोमेट्रियम स्टार्ट्स टू डिजनरेट इन ॲब्सेन्स ऑफ दीज टू हॉर्मोन्स. जर हे दोन हॉर्मोन्सचं सिक्रेशन झालं नाही तर एंडोमेट्रियम परत एकदा जनरेट होणार नाही. So tissue of degenerating endometrium and unfertilized ovum are discarded out through vagina. That means हे जे डिजनरेट झालेलं एंडोमेट्रियम आहे ॲज वेल ॲज अनफर्टिलाइज ओव्ह्यूम आहे, ओके, सो ते कुठून डिस्कार्ड होणार आहे, थ्रू वन ऑर्गन विच इज वजायना. सो दिस इज अकंपनीड विथ कंटिन्युअस ब्लीडिंग. हे जे डिजनरेट झालेलं एंडोमेट्रियम आहे, अनफर्टिलाइज ओव्ह्यूम आहे, ते जे रिलीज होतं त्याच्यासोबत काय होणार आहे, इट इज अकंपनीड विथ continuous bleeding and this bleeding continues approximately for 5 days. ओके, हे जे ब्लीडिंग आहे और डिस्कार्ड झालेला पार्ट आहे तो किती दिवस कंटिन्यू राहणार आहे, फॉर 5 days. अँड दिस इज नथिंग बट मेन्स्ट्रुएशन. ह्यालाच आपण काय म्हणणार आहे, मेन्स्ट्रुएशन. अनलेस द ओव्हसाइट इज फर्टिलाइज्ड अँड एम्ब्रियो इज इम्प्लांटेड, दिस प्रोसेस रिपीटेड एव्हरी मंथ. जोपर्यंत तो ओव्हसाइट फर्टिलाइज होत नाही आणि एम्ब्रियो इम्प्लांट होत नाही आहे तोपर्यंत ही प्रोसेस प्रत्येक मंथला रिपीट होणार आहे. बट इफ द एम्ब्रियो इज इम्प्लांटेड, रिपिटेशन ऑफ दिस सायकल इज टेम्पररीली स्टॉप टिल द पार्च्युरेशन अँड देअर आफ्टर पिरियड ऑफ ब्रेस्ट फिडिंग. दॅट मीन्स जर त्या एम्ब्रियो इम्प्लांट झाला, दॅट मीन्स झायगोट फॉर्म होऊन परत एम्ब्रियो इम्प्लांट झाला तर ही प्रोसेस काय होणार आहे, तात्पुरती स्टॉप होणार आहे. बट कधीपर्यंत, टिल द पार्च्युरेशन अँड देअर आफ्टर पिरियड ऑफ ब्रेस्ट फिडिंग. दॅट मीन्स डिलिव्हरीपर्यंत, एखादा नवीन ऑर्गॅनिझमच्या बर्थपर्यंत और ब्रेस्ट फिडिंगपर्यंत ही जी प्रोसेस आहे ती काय होईल, टेम्पररीली स्टॉप होणार आहे. सो बेसिकली मेन्स्ट्रुअल सायकल इज अ नॅचरल प्रोसेस अँड विमेन एक्सपिरियन्स सिव्हिअर पेन्स ड्युरिंग दिस पिरियड. दॅट मीन्स ही एक प्रकारची नॅचरल प्रोसेस आहे. बट जे काही ब्लिडिंग होतं आहे त्याच्यामुळे काय होणार आहे, त्या ज्या विमेन आहेत त्यांना सिव्हिअर पेनला फेस करावं लागतं. अँड सिव्हिअर विकनेस इज ऑल्सो फेल्ट. दॅट मीन्स हेवी ब्लिडिंगमुळे स्पेसिफिक विमेनला विकनेससुद्धा येऊ शकतो. देअर इज हाय पॉसिबिलिटी ऑफ इन्फेक्शन टू ड्युरिंग दिस ओव्हरऑल पिरियड. या पिरियडमध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेससुद्धा आहेत. अँड ड्यू टू there is need of rest along with special personal hygiene. That means या पिरियडमध्ये ते जे विमेन आहे तिने स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि रेस्टसुद्धा घेतला पाहिजे. सो मेन्स्ट्रुअल सायकल जेवढं वाटतं तेवढं डिफिकल्ट नाही आहे लर्न करायसाठी. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय करायचं, मेन्स्ट्रुअल सायकलची डेफिनेशन करायची. आफ्टर डेफिनेशन यू हॅव टू मेन्शन द हॉर्मोन्स विच आर इन्वॉल्ड इन दिस प्रोसेस. मग ते FSH असेल, LH आहे, इस्ट्रोजन असेल किंवा प्रोजेस्टेरॉन, ते चारही हॉर्मोन्स आपल्याला त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचे आहेत. अँड फायनली यू हॅव टू मेन्शन की कोणता हॉर्मोन कधी सिक्रेट होतो आणि त्याच्यामुळे नक्की काय होतं. आता टेक्स्टबुकमधली फिगर जर तुम्ही ऑब्झर्व केली, इट इज व्हेरी डिफिकल्ट. ती थोडीफार डिफिकल्ट आहे. बट दिस इज अ सिम्पल वन. ही एक प्रकारची सिम्पल फिगर आहे. याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की फर्स्ट डे टू 29th डे ही जी कंप्लीट सायकल आहे कशी कशी प्रोग्रेस करते जे आपल्याला खाली दिसतंय. ओके, सो इट इज युटेराइन इव्हेंट्स और जो आपलं एंडोमेट्रियमची लेवल आहे ती शो करते, कुठं हाय आहे कुठे लो आहे. सो अगेन याच्यामध्ये आपल्याला काय काय दिसतं, ओव्हरियन हॉर्मोन लेवल. हे जर तुम्ही मेन्शन केलं नाही तरी सुद्धा चालेल. सेकंड इज ओव्हरियन इव्हेंट्स. दॅट मीन्स जे फॉलिकल्स आहेत ते डेव्हलप कसे होत आणि फायनल त्याच्यामधून ओव्हसाइट रिलीज होऊन पुढे काय प्रोसेस होणार आहे. अँड फायनली पिट्युटरी ग्लँड्समध्ये जे काही हॉर्मोन्सचे लेवल आहे दॅट इज FSH आणि LH, ते दोन्ही सुद्धा याच्यामध्ये मेन्शन केलेले आहे. सो मेन्स्ट्रुअल सायकल दॅट इज फर्स्ट डे टू 29th डे. नेक्स्ट सायकल जिथून बिगिन होते तिथपर्यंतची सगळी प्रोसेस याच्यामध्ये दिलेली आहे. फर्स्ट ऑफ ऑल जर तुम्ही मिडल लेवलला बघताय, सो त्याच्यामध्ये काय होतं आहे, फॉलिकल डेव्हलप होतं आहे. दिस इज डेव्हलपिंग फॉलिकल. नाव फायनली फॉलिकल मॅच्युअर झालं आहे. बट विदिन 24 hours त्याचं फर्टिलायझेशन प्रोसेस कॅरी आउट झालेली नाही आहे. अँड दॅट्स बाय ओव्ह्युलेशनची प्रोसेस होती. दॅट मीन्स त्याच्यामधून ओव्ह्यूम रिलीज झालेला आहे. नाव आफ्टर दॅट कॉर्पस ल्युटेयम फॉर्म झाला आहे. कॉर्पस ल्युटेयम त्याचं नक्की काय झालं पुढे,
रिग्रेसिंग कॉर्पसिटम. दॅट मीन्स कॉर्पसिटम पुढच्या प्रोसेसमध्ये त्याचं काय झालं, त्याला इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन दोन्हीसुद्धा सिक्रेट न झाल्यामुळे त्याचं कन्वर्जन काय झालं आहे, कन्वर्जन झालं आहे कॉर्पस अल्बिकॅनमध्ये. ओके, सो दिस इज नथिंग बट मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये कोणते इम्पॉर्टंट पॉईंट करायचे ते मी सांगितलेले आहेत. सिक्वेन्सनी करा तर तुम्हाला ते आणखी चांगलं लक्षात राहू शकते. दॅट्स ऑल फॉर टुडे. आय गेस तुम्हाला सगळे पॉईंट्स प्रॉपरली समजले असतील किंवा अंडरस्टँड झाले असतील. आता त्याच्यामधला इम्पॉर्टंट पॉईंट आपले 3 आहेत. फर्स्ट इज फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आणि सेकंड इज मेन्स्ट्रुअल सायकल. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम पण एवढा इम्पॉर्टंट आहे, बट तो आधीच्या व्हिडिओमध्ये झाला आहे. सो मेन्स्ट्रुअल सायकल मोस्टली सगळ्यांनी डिफिकल्ट जातो. त्याच्यामध्ये करायचं काय आपल्याला, मोस्टली या केसमध्ये एका अटेम्प्टमध्ये कधीच न होणारा हा क्वेश्चन आहे. ओके, सो तुम्ही जेवढं जास्तीत जास्त रीड कराल और अंडरस्टँड करून घेण्याचा ट्राय कराल तेवढं तुम्हाला चांगलं लक्षात राहू शकते. आणि हा पॉईंट स्किप करून चालणार नाही, बिकॉज तो आत्ता आहे तसाच तो आपल्याला 11-12 मध्ये सुद्धा फेस करायचा आहे. ओके, थँक्यू.